तर तुम्ही कितीही ठरवा, कितीही काय करा, काही पण गणपतीची मकर ही फक्त आदल्या दिवशीच तरी जागून कंप्लीट होतात. ते कितीही दिवसाचं प्लॅनिंग असू दे, काय असू दे, काही ना काय राहतंच. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की काही जणं किंवा मी सुद्धा गणपती आल्यानंतर सकाळी गणपतीची पूजा झाल्यानंतर तोरणं लावतो आहे किंवा लायटिंग करतो आहे, कुठं काय पिण्या मारतो आहे. तर तशी असतं ते प्रत्येकाच्या घरी असतं कोकणामध्ये. आमच्याच पट्ट्यात नाही आहे ते, किंवा आमच्याकडेच पद्धत नाही आहे. प्रत्येकाचं असं होतं, कारण वेळच मिळत नाही. मुंबईचा चाकरमानी पण येणार गावामध्ये, त्याच्यानंतर तो सगळ्या गोष्टी साफसफाई करणार, सगळ्या गोष्टींची ठेवठेवण करणार, मग मकराला सुरुवात करणार. मग काय एखादी गोष्ट तोरणं बंद पडलं आहे तो, किंवा एखादी लाईटिंग बंद पडले, सामान तुटलं आहे, मग ते परत रिपेअर करणार किंवा नवीन घेऊन येणार. ह्या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो. ती एक मजा आहे त्याच्यामध्ये खरं तर. कारण ती जी एक्साइटमेंट किंवा ती गडबड असल्याशिवाय त्या उत्सवाला रंगत चढत नाही. असं नमस्कार मित्रांनो, माझं नाव संकेत. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. माझा बाप्पा 2025 एपिसोड 2च्या व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करतो. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर एक सांगतो तुम्हाला, नवीन लोक असाल तर आपण एक सिरीज चालू केली आहे, माझा बाप्पा 2025. या सिरीजमध्ये कोकणातल्या गणपतीमध्ये, स्पेशली रत्नागिरीसारख्या भागामध्ये गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, काही मोमेंट्स असतात किंवा कशा पद्धतीने उत्सव साजरे केले जातात, गणपती उत्सव कसा साजरा केला जातो याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत व्हिडिओमार्फत. काही मोमेंट्स आपण कॅप्चर करणार आहोत. थोडेसे जुन्या आठवणींना आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ते आहे. तर व्हिडिओमध्ये नवीन असाल, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजसाठी ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साफसफाई अजून तर खरी पेंडिंग आहे, कारण मी आलोच शनिवारी, त्याच्यामुळे अर्धा दिवस माझा पूर्ण माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता. त्याच्यामुळे तो बदलावा लागला मला, काही कारणास्तव, कारण पूर्णच खराब झालेला. त्याच्यामुळे तो बदलावा लागला आणि तुम्ही बदलला. त्याचा एक वेगळा व्हिडिओ, मजेशीर व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी टाकला आहे, तो जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर ह्या सगळ्या गोष्टीत तो दिवस शनिवार गेला. त्याच्यानंतर रविवारी थोडंसं झाडणं वगैरे, माळा वगैरे झाडणं असं म्हणतात कोकणामध्ये, तर त्या सगळ्या गोष्टी मी केल्या. त्याच्यामध्ये दिवस गेले. काल सोमवार, तर काल माझं वर्क फ्रॉम होम होतं, त्याच्यामुळे मला बाकीची कामं करता नाही आली. पण रात्री जसा वेळ मिळाला तशी मी बरीचशी कामं केली. खिडक्या वगैरे पुसल्या किंवा बरीच टेबल वगैरे डेकोरेशन सगळं सामान बघितलं, चेक केलं आणि त्याची तयारी करून ठेवले डेकोरेशनची. सो आजचं टार्गेट हेच आहे. 2 टार्गेट सेट केले आहेत आणि एक म्हणजे गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज. ते व्हिडिओपर्यंत तुम्हाला लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात तर ते टार्गेट कंप्लीट होतात की नाही हे बघणं मजेशीर असेल. टार्गेट अशी आहेत की एक तर म्हणजे गुड न्यूज की मी काल माझे 50 पुशअप्स आणि 50 सूर्यनमस्कार हे इझिली कंप्लीट झालेत. मला जास्त मसलला स्ट्रेस आला नाही किंवा टेन्शन आलं नाही मसलला, त्याच्यामुळे ते इझी गेलेत. सो आपण आज ट्राय करणार आहोत 100 पुशअप्स, 100 सूर्यनमस्कार. बघूया जातात का, ते कशी जातात किंवा नाही जात आहेत याचा व्हिडिओ हे तुम्हाला कसं कळेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ते टार्गेट फेल जात आहे का कंप्लीट होतं आहे, सक्सेस होतं आहे ते कळेल. दुसरं, आज आपलं डेकोरेशन काहीच झालं नाही. सगळं सामान मी बाहेर काढून ठेवलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर फक्त साफसफाई झालेली आहे. आजच्या दिवसात आपल्याला बिफोर 12च्या आधी आपल्याला पूर्ण डेकोरेशन कंप्लीट करायचं आहे. डेकोरेशन कसं कंप्लीट नाही, साधंच आहे, बट डेकोरेशन असतं गणपतीचं, त्याच्यामध्ये वेळ जातो, बारीक सारी गोष्टी असतात, त्याच्यामुळे खूप वेळ जातो. सो ते आहे. तर 2 टार्गेट आपण सेट केले आहेत. एक तर 100 पुशअप्स, 100 सूर्यनमस्कार. सेकंड, 12च्या टोकापाड्याच्या आत आपलं डेकोरेशन 100% कंप्लीट पाहिजे आणि ते करायचा प्रयत्न करू. तर व्हिडिओमध्ये मजा येणार आहे थोडे आणि एक्साइटमेंट आहे. गणपती उद्या येत आहेत, आजचा लास्टचा दिवस तयारीचा. सो ती एक एक्साइटमेंट आहे. उद्यापासून जल्लोष, रमणीय वातावरण वगैरे होणार आहे.
सो मजा येईल. तिथं आहे बघ खाली, आता काढलं होतं. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही यार. यार मला मकर करायचंय. भरपूर पाऊस पडतो यार. रात्र होणार आहे. दोन मकर करायला रेडी राहा. रेट सेम आहे. हा 3 बस बस बस. गेल्या वर्षी कुठं होतो लगेचच गेलो ना. ऑलमोस्ट बेस तयार झालेला आहे डेकोरेशनचा. आणि आहे बघा सगळीचा वाटचा बेस आहे ह्याच्या सपोर्टसाठी. त्याच्यामुळे त्याला मजबूती करणे व्यवस्थित. विषय एंड. जास्त नाचली करायची नाही. थोडक्यात मशा पण खूप चांगलं. ते भारीच काय लावायचा मग दडाडी मार्केट पडदा लावायचा. पडदा त्याच्या आधी दुसरा लावूया काय तो कुठला त्याचा हा पडदा भिजला धडाडी बाकी काढून मागे नंतर आहे ना बरोबर. दत्तादा जेवाय बसलो. व्हिडिओ काढा. काय करतो काय गोळ्या. अरे बापरे मेन माणूस झोपलेला कसा काय. एक स्टॅपलर दे ना. स्टॅपलर हा सत्याचा. कुठं झालं तुझं काम. पिणार काय याच्यात. लाईट बीट काहीतरी लाव. दिसत नाही कॅमेऱ्यात. लाईट लाव. लाव लाईट. फोटो बिटो काढतो जरा मस्तपैकी. दादाला युट्यूबला टाकतो. पिन काढून लावलेली आहे. थांब थांब. हात नको लाव. हात नको लाव. थांब. हा आता लाव. अरे बांध नंतर. उद्या टाका. उद्या पूर्ण व्हिडिओ काढायचा आपण. कोणी गेला नाही. वैदू तू गेलास की मिळून गेला. तू गेलास आहेस काय डेकोरेशन. साधं आपलं कुणी बाप्पा बनवल्या सत्याचं. दोन तुकडे पाणी दिलं.
साईडला. सगळी लावून सगळी सगळी काळ मारून फुलं बघता उभी करायची आणि तिखटच पाहिजे. मला तिखटच लागते. तंतू मांडायचा तिखटच बरी वाटते. आणि त्या तंतूला काढून फुलं करायची मस्त केलं. हे चालू आहे तुझं. तुझ्याकडे तुम्ही हा कुठे मारणार आहे. हा लावून अच्छा साईडला गेल्यावरचीच आहे ना. या नाही नवीन आहे. कॅमेरा तर दिसतंय. बघितल्यानंतर पाणी मस्त बोलय. तू जेवणार आहेस ना. भात खाणार आहेस ना. काय भात खाणार आहेस ना तू. लावूयाचं कसं म्हटलं लावूयाचं कसं पण ते कसं ऐकव ना ते प्रॉब्लेम आहे ना. काहीतरी पडलं बाबा. आमच्या मासाहेब पडदा शिवत आहेत. एकदा शिवला नाही पण काय डबल काम केला आणि कसं वाटतंय. कसं वाटतंय ह्या हां कसं वाटतंय. कसं वाटतंय. काय होत आहे. बरं वाटतंय. बरं वाटतंय. तेच काय करायचं असं मी काल तो बरोबर बोललो ना. तो एक बरोबर टाकला तर तेवढा तो प्रकाश होईल. तो पडद्यावर होणार ना लास्टपर्यंत बघायचं. तो टाकून घेऊया नाही तर मग असं करून आणतो. पण वेगळं करू शकतो पिवळा वगैरे आणतो त्यामुळे. तर 50% डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे बाय 11. आपलं टार्गेट आहे 12च्या आत पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालं पाहिजे. अंडे करणार काय म्हणता. होईल ना नक्की 12च्या आत. चला 11 होईल होईल. जेवण पण लगेच होईल. अर्धा तास कसा 15-20 मिनटं वर झाली. महाराष्ट्राची हास्यजत्रा पत्रा. आणि टार्गेट होतं आपलं की डेकोरेशन पूर्ण करायचं. तर डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. 95% डेकोरेशन इट्स कम्प्लिटेड बिफोर 12. 12 वाजले तर बघू शकता 12 वाजले. सो एक टार्गेट अचीव बट सेकंड टार्गेट जिमचं अचीव झालेलं नाही आहे. तर डेकोरेशन कसं झालं फायनल लुक तुम्हाला उद्या बघायला मिळेल. पाऊस तर मरणाचा पडतो आहे. गणपतीचं आगमन. चलो बाय बाय.